नमस्कार, स्वागत आहे तुमचं आज एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण बनवणार आहोत बांगड्याचा रस्सा। अगदी झटकीपट आणि सोपी रेसिपी आहे। बांगडा फ्रायची रेसिपी मी चॅनलवर अपलोड केलेली आहे। चला तर मग आज आपण बांगड्याचा रस्सा कसा बनवायचा ते आपण बघणार आहोत। बांगडे मी साफ करून घेतलेले आहे। बांगड्यांच्या आतमधली घाण काढून घेतलेली आहे। बांगडे मी आधी स्वच्छ धुवून घेतलेले आणि त्याला मॅरिनेट करून ठेवलेले होते। बांगड्यांना फक्त मी हळद, लाल तिखट, मीठ आणि लिंबू लावून मॅरिनेट 1 तासापूर्वी करून ठेवलेले होते। आणि इथे मी वाटण करून घेतले आहे। कांदा, खोबरं भाजून घेतलेला आहे। त्यात आलं, लसूण आणि थोडे धने पावडर मी इथे टाकून घेतलेले आहे आणि त्याची पेस्ट करून घेतलेली आहे। आणि तसेच बांगड्यांची काप करून घेतले आहे कारण की रश्श्यामध्ये टाकायला ते सोपं पडतं। त्यानंतर एक मातीचं भांडे घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपण तेल टाकून घेणार आहोत। तेल गरम झालं की त्यामध्ये तेलातच आपण लाल तिखट टाकून घ्यायचं आहे। लाल तिखट आणि हळद जर आपण तेलात टाकलं तर भाजीला तरी खूप छान येते आणि कलरही खूप छान येतो। आणि त्यानंतर मग आपण कांदा आणि खोबऱ्याचा मसाला जो आधी मिक्सरला वाटून घेतलेला होता तो देखील मसाला आपण यात लगेच ॲड करून घेणार आहोत, जेणेकरून आपलं तिखट जळायला नको। जे कोणी नवीन असणार त्यांनी तिखट नंतर घातलं तरीही चालेल। मसाल्यानंतर तिखट तुम्ही टाकू शकता। तुम्ही बघू शकता तरी खूप छान येते। आणि त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडा मसाला होता, त्यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी टाकून तो मसाल्यामध्ये मी ॲड करून घेतलेला आहे आणि मसाला थोडा शिजू द्यायचा आहे इथे। आणि मसाला शिजला की त्यामध्ये आपण 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकून घेणार आहोत। गरमच पाणी टाकायचं आहे। थंड पाणी टाकल्यानंतर भाजीचं तेल पूर्ण फाकून जातं। आणि त्यानंतर आपण 1 चमचा इथे मीठ टाकून घेणार आहे। चवीनुसार तुम्ही टाकू शकता। भाजीला उकळी लगेच येईल कारण की आपण गरम पाणी ॲड केलेलं आहे। आणि त्यानंतर आपण यामध्ये एक एक करून बांगड्याचे तुकडे यात ॲड करून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता, तुम्ही अख्खे बांगडे देखील टाकू शकता, पण मी शक्यतो कट करूनच घेते बांगडे। आणि त्यानंतर ही भाजी शिजायला फक्त 10 ते 15 मिनिटं लागतात। तुम्ही बघू शकताय। आणि त्यानंतर मस्त हिरवीगार कोथिंबीर आपण यात वरतून टाकून घेणार आहोत। एक 10 ते 15 मिनिटं झाकण ठेवून आपण भाजी इथे शिजवून घेणार आहोत। तुम्ही बघू शकताय 10 ते 15 मिनिटांनंतर आपली भाजी छानपैकी शिजून झालेली आहे। आहा, अगदी छान दिसते भाजी। भाजी शिजून झालेली आहे। चला तर मग आपण प्लेटिंग सर्विंग करून घेऊया। बांगडे फ्राय मी आधीच केलेले होते। तुम्ही बांगडा फ्रायचा व्हिडिओ देखील चॅनलवर बघू शकता। तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंट करून मला नक्की सांगा। चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब जरूर करा। अशाच नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला फॉलो करा। तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा। भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये।